हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर काही मी वापरण्यासाठी साडी घेतल्या आहे, याच्या आधी पण घेतल्या होत्या, त्या काही व्हिडिओमध्ये दाखवले ना, आता काही दाखवलंय तुम्हाला। आणि हा टी शर्ट पण एक घेतलेला आहे अमेझॉनवरून। जर तुम्हाला हा टी शर्ट जर आवडला असेल तर तुम्ही घेऊ शकता। मस्त दिसतो, एकदम कम्फर्टेबल आलेला आहे आणि छान वाटतो, कॉलर वगैरे त्याला छान, मला खूप आवडला। एकदम कापड वगैरे पण छान आहे, बाही पण मस्त आली त्याची। जर तुम्हाला आवडला असेल तर लिंक राहील डिस्क्रिप्शनमध्ये। तर इथे काही मी तुम्हाला साड्या दाखवणार आहे रोज वापरण्यासाठी, म्हणजे हे तुम्ही डेली यूज करू शकता आणि खूप छान आहे। म्हणजे आता बरंच रील्स वगैरे खूप काढत असतात साड्या घालून, तर त्यासाठी पण ही साडी खूप छान दिसते। ब्ल्यू कलरची त्याच्यावरती कॉटनचा गोल्डन कलरचा ब्लाउज आहे आणि साडीचा कलर मस्त असा डार्क आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यावर मस्त अशी गोल्डन कलरची डिझाईन प्रिंट केलेली आहे आणि ती एकदम छान वाटते। साडी पातळ आहे, म्हणजे तिचं कापड वेगळं आहे, ती खूप छान दिसते आणि ती घातल्याच्यानंतर लुकसुद्धा खूप छान दिसेल, तुम्ही बघत असतील। आणि अशा साडी घातल्याच्यानंतर त्याच्यावरती व्हिडिओ फोटो छान येत असतात, तर तुम्ही ही डेली यूजसाठी पण घालू शकता आणि असे तुम्हाला रील्स वगैरे काढायचे असले तरी पण छान वाटते। तर तुम्हाला ही साडी जर आवडली असेल तर तुम्ही नक्की घ्या आणि एकदम कम्फर्टेबल आहे, लाईट वेट आहे, म्हणजे एकदम हलकी वजनाने डेली यूजसाठी तर एकदम भारी। मला तर खूप आवडली साडीचा कलर वगैरे खूप छान वाटतो। आणि त्याच्यानंतर ही पण ब्ल्यूज कलरची साडी आहे, पण याच्यात जरा डिझाईन वगैरे वेगळी, म्हणजे लाईट कलर झाला आहे तिचा, व्हाईट कलरची थोडीशी डिझाईन। त्याच्यानंतर ऑरेंज कलरची तुम्ही बघत असतील, खालच्या साईडने लेस, म्हणजे लेस पण दिलेली आहे आणि त्याला ब्लाऊज पीस पण आहे। ब्लाऊज पीसला पण लेस आहे, तर तुम्ही ती कुठे येणं जाण्यासाठी पण घालू शकता, तशी पण रोज वापरण्यासाठी यूज करू शकता। त्यानंतर ही तर एकदम भारी, रोज वापरण्यासाठी एकदम तिचा म्हणजे रिच लुक येतो मस्त असा। तसं कसं डेली यूजच्या साड्या कशा छान वाटतात अशा यूज केल्याने लुक पण छान वाटतो। त्याचं कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटतं, लाईट वेट आहे आणि गोळा वगैरे होणार नाही ही साडी। ही पण मला खूप साडी आवडली, तुम्हाला ही आवडली असेल तर ही तुम्ही नक्की घेऊ शकते, ही मस्त आहे एकदम। आणि या साडीमध्ये डबल कलर आहे, तुम्ही पुढे बघत असेल पिंक कलर आणि दोन कलरचे, म्हणजे एक मध्ये थोडीशी पोपटी कलरची आणि या साईडने पिंक कलर आणि पोपटी मिक्स कॉम्बिनेशन आहे या पद्धतीने। तर ही सुद्धा चायना सिल्कमधली आहे, तर ही घातल्याच्यानंतर खूप छान लुक येतो आणि साड्यांचा घातल्यावर खूप छान लुक दिसतो। जर तुम्हाला ही घ्यायची असेल तर तुम्ही ही पण घ्या डेली यूजसाठी, मला पण ही खूप आवडली। तुम्हाला याच्यातली 4 साड्यांमधली कोणती पण आवडली तर याची लिंक राहील डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंटमध्ये, तुम्ही त्यावरती क्लिक करून खरेदी पण करू शकता, एकदम स्वस्त मस्त। आज दादू खातोय दादूचे फेवरेट मासे, त्याला लय आवडतो, त्याला लय आवडला होता ना तो। त्या दिवशी मी 4 खाल्ले, रात्री सकाळी 2 खाल्ले। हा का, तरी आता म्हणला त्या दिवशी सारखे मासा नाही, त्याला तो आवडला होता, तो चोपडा मासा होता काट्याने। आमचे पप्पा पण जेवण करते, पण पप्पा त्याला खाता येत नाही म्हणून खाऊ घालते। चोपडा मासा लय भारी लागत, पण म्हणजे असं एवढा काय कसलं नाही घालाय ना। आमचं पान आणि आमचं बबड बघा, आमचे सोन कुछ कुलट मारते मी तर बबडे बोलते। मम्मीचं चालू स्वयंपाक, मम्मीने मासे बनवले, भाजी बनवली आणि आता आम्ही केक, तर आता आहे ना आम्ही केक कट करणार आहे माझ्या चुलत भावाच्या मुलीचा बर्थडे, आणि असं नाही केक आणलाय आणि सरप्राईज द्यायचं, आम्ही सरप्राईज देणार आहे। कारण आहे ना माझा भाऊ 2 वर्ष झाले तेव्हा, तर त्याच्यामुळे ती काय आज लई नाराज होती, तिला जरा पप्पाच्या आठवण येत होती तिच्या, आणि तिने केक वगैरे काहीच कट नाही केला, म्हणलं आपण तिला सरप्राईज देऊ। आम्ही केक आणलाय आता आणि मम्मीच्या भाकरी होईपर्यंत मग आता ती झोपून जायला बसली, लवकर जावं लागेल। केक बिकरं नाही का, मग मी केक घेऊन येईल आता, मी पण असा चीन आणि आमची बच्ची अशी चीन, शोन पली अशी चीन, शोनू 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 शोनू, किती गोड गोड दिसतले बा पिल्ली, किती गोड दिसत तू, लय गोड आहेस तू, खलच ना लय गोड आहे, आमचं बाळ किती गोड आहे। कसं हसत, नुसतं हसत राहत, नुसतं हसतो आणि हाताची बोट कशी बघतो आले, बापले किती भारी भारी दिसत रे। इकडं आमच्या मम्मीचं चाललंय स्वयंपाक, मच्छी बनवली आज आम्ही।
आज मच्छी फ्राय बनवलाय मस्त. याच्यात फ्राय असणार आहे. देखो असंच दाखवतो आम्ही. तिकडे भाकरी आले, तिकडे मस्त आहे ना फिश फ्रायची भाजी. वाव मस्त आहे. बरेच जण म्हणते रेसिपी दाखव. चला आणू आपण केक कट करून घेऊ. ती परत जाईन झोपून. केक कट करून घेऊ ना. हा नंतर घे. हा भाजी तसं राहणं जावर त्याचे पुढे कापायचं. भाजी वाटलं असतं ना त्यांच्या घरी कापायचं ना. चलो आम्ही आता केक घेतला ना. सरप्राईज देतो. तर असून ते निघालेले आहे. हे घेतात बाळाला. तुम्ही कुठे गेले स्वतः? गँग गँग चालली. गँग चालली खेळायला. थांबा, गपचूप चाला, गपचूप चाला, गपचूप चाला. केक मागे ठेव ना. कसं नको सगळे भेटायला आले दीदीला. दीदी सगळे आले तुझ्या बर्थडेला. मीरा पण आली बर्थडेला. सगळेच आले बर्थडेला. भावाची मुलगी सांगा ना. सांगितलं इकडे अंधार पडतो. इकडे बस. मग काय तिचा बर्थडे करायचा. कधी आपण केलं. मला दीदी आज मी दोन भात तोडले. केक ठेवायचं का फ्रीज मध्ये. घर सुरू राहिली. मामी ओळखीची बाबू काय आले. हे बाबू. हा बरं झालं बंद केलं. हे बाबड. तर असं ना मस्त असं पायनॅपल. पायनॅपल आणला. पायनॅपल केक थांब थांब आजोबा थांब. चल त्याच्यावर चाकू घेतो. अरे पण आता कॅन्डल पण नाही. पण कॅन्डल नाही विझवते. बरं थोडं तिकडूनच उभे राहा सगळे. पाठी मागून जरा दिसशान थोडेसे. आधी वळायचं ना एकेकाला. घ्या वळून. तिला हवेशीरच राहू दे इकडं. कशी बघते बघ ना ती. इथे एवढे पब्लिक दिसत. शाळेत द्यायची तिला निघला पाहिजे. एकदम छान. मला इथलं जायचंय नव्हत्या म्हणून मग निघला पाहिजे. बर्थडे तर वाटत. मग जाऊ दे किती मोठ्याला परवा पर्यंत निघत नाही. ते निघून जातं लगेच. येत आहे तू इकडून. भीतीला घे ना मग तू. घ्या तुम्ही बर्थडे करून. गोड तोंडसर
सुने बाई माहिती सुना तोंड गोड करावं लागत. उभे राहा इकडे बाई. ओके लेट कापला असेल. बाहेरच नाही सासू हे घरात. थोडं खाली जरा. ते म्हणा ना बार बार दिले गाये. हा दिन ये आहे. हा वही बार बार दिन यही आहे. आता उभी राहील तरी चालन तिथं तू म्हणजे व्यवस्थित फोटो येतील. आणि मम्मीला केक घालायला लावा. हा एक मिनिट. ओके सगळ्यांनी घाला आता. या साईडला. हा अशा. ओके नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. सगळ्यांचा एक फोटो काढा तिथं. घेतलाय मी तस परत एक घेतो उभं राहून. हा इकडे पाय सर. हा कशी गरम होतो कशी गरम होतो गरम होतो गरम होतो. खरंच लय गरम होतं इथं मध्ये. गरम होतो गरम होता. आता बघा कोण नाही आता दादू राहिलं. दादू ना दादू दोघांचे हात आहे. उठ रे दादे. हात लाव रे दादे तू. दर आंबास दिदी खाली खा. आंबास खाली थोडी वाकून तू खाल्ला तरी चालन. वर नाही जमणार ना. ठीक आहे ठीक आहे जा चल ठीक आहे. तर इकडे ना सासूबाई आहे ना त्यांच्या सासूंना ना वॉशरूमला घेऊन गेल्या त्या. आणि आता परत आणून सोडले कारण आता जरा ते थकले आहे. जरा ना थकली आहे ना. चालता येत नाही मग मम्मीच नेते बाथरूमला. बसले आजी आता तर बरं आहे. जेवण झालंय. सॉफ्ट सॉफ्ट खाल्लास. म्हणजे दूध बीत घेतली. हा दूध दूध पिते. दिलं का मग? हा दूध टाकून दिलं ना. आणि आमच्या बछड आहे ना बछड नुसतं तोंडात आता हात लागायचा आम्हाला बाकी काहीच नको. इकडे पाहिजे ना असं कसं बघतय. राग 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 आला काय. खुशी आम्हाला हा ना रडली नाही काही नाही. खुशी आज माहितच नाही. रडली नाही त्यांची खुश झाली. रोज बर्थडे गरमी झाली तरी रडली नाही. काहीच नाही काहीच नाही. नाही तर दुसरीकडे मला टणका सोडी ती. तिला आनंद वाटला खरंच. चला आमचा अर्धा स्वयंपाक राहिलाय मम्मीचा. आता आम्ही जेवण करतो. यशने पण अर्धा वाटत जेवण केलं होतं का. केक कापायचा होता मम्मी म्हणली त्या झोपून जातील ना त्यामुळं मग